अरे चला चला. गुड 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 गुड. अगं असावरी काय काय भरती असते. आता आम्ही जॉगिंगला जातो, हायकिंग ट्रेकिंगला नाही. अहो जे जे गरजेचं आहे ना तेच सगळं देते. बा चला निघूया ना. बाबड्या हे घे. आणि हे बघ, तहान लागली तर पाण्याची बाटली ठेवली आहे. आणि भूक लागल्यासारखं वाटलं तर संत्री घे. मला काय नाही. अहो 2 पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आहेत, 2 संत्री ठेवली आहेत, सगळं तुम्हालाही दिलंय. बा आणि हे बघ, चक्कर वगैरे येते असं काही वाटलं ना तर हे सरबत घे. छान मीठ साखर घालून लिंबाचं सरबत केलंय. आई काय हे, तुमचा सोमवार इतकाही विश्वास नाहीये का? अगं तसं नाही ग, पण पहिल्यांदाच तो असं पळायला वगैरे जाणार आहे ना म्हणून. काय म्हणताय आई? तुम्हाला काय म्हणायचंय? सोमला पळता येत नाही? अहो तो सगळ्यात चांगला पळतो आणि सगळ्यात आधी. पळण्यामध्ये तर सोहमचा हात कुणीच धरू शकत नाही. मी पण नाही. छे, अजिबात नाही सर. सोम, तू सगळ्यात जोरात पळतोस की नाही? बापरे, म्हणजे मला आज हा हरवणार तर? नक्कीच. भल्या भल्यांना हरवत असतो तो पळण्यात. ए बबड्या, हे बघ, मी टॉवेलही ठेवलाय इकडे. नाही, बरं झालं टॉवेल दिलं असते. तिकडे जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला हल्ली हे बसवलेत, शॉवर्स बसवलेत. येताना आंघोळ पण करून येऊया. केलीत ना पुन्हा थट्टा करायला सुरुवात. हे बघा, हे 2 छोटे नॅपकिन्स ठेवले. सनस्क्रीन राहिलं. तिकडे आम्ही उन्हात जाणार, तू काळवणलं तर? अगं बाई, खरंच की लक्षातच आलं नाही माझ्या. ए बबड्या, थांब 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 थांब. हे लावल्याशिवाय नको जाऊस रे बाळा. थांब थांब, मी लावून देते पटकन तुला. आई काय करतेस तू? ते बोलतायत तू ऐकतेस? आपण जायचंय की मी आज जाऊन झोपू? चल 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 चल. बरं बरं, हो हो, हे घ्या ना. हो घेतो घेतो. चल. ए बबड्या, घे घे. हे घ्या. आणि अहो, बबड्या पळताना त्याचा तो एक व्हिडिओ काढून पाठवा ना मला. सर खरंच व्हिडिओ काढा. आज आयुष्यात पहिल्यांदाच पळणारे हा बबड्या. बघ. काय ग शुभ्रा? सॉरी आई, पण सर खरंच व्हिडिओ काढा. मलाही बघायचंय सोहमला पळताना. हा काढतो काढतो. अहो काळजी घ्या याची. हो हो. सांभाळून रे बाळा. चला. मग काय सोम, करायची का सुरुवात? हे ग्राउंड केवढं मोठं आहे. हा, हे एवढं पळायचंय आपल्याला? अरे मग मला सवय रे. पण हरकत नाही, तुला जर पळायचं नसेल ना, तू इथे पायऱ्यांवर बसू शकतोस. पण म्हणजे विचार कर, त्या सगळ्या बायका तुला बघतायत. त्यांनी जर तुला बसलेलं बघितलं तर त्या काय विचार करतील तो विचार कर. अरे हाय कर, तुला हाय करतात एवढ्या? हा कशाला आपल्याला हाय करतोय? आपण अभिजित सरांना हाय केलं ना, त्याला वाटलं त्याला कशाला आपण हाय करू? कमाल आहे याची. असं काय बोलताय ग? त्याने मला हाय केलं, मी त्याला चांगलं ओळखते, चांगला मित्र आहे तो माझा. तुम्हाला हाय केलं नाही काही? हाय सोहम. सॉलिड आहेस तू. बायका सगळे ओळखतात तुला. मग पळणार का नाही? म्हणजे पळणार नसशील, अर्ध्यातून परत येणार नसशील तर जाऊच नको. नाही, प्रश्नच येत नाही. तुम्ही बघा, सगळ्यात आधी राऊंड मी कम्प्लीट करतो. काय ना, जिंकणार मीच आहे. इकडे गार्डन मध्ये जेवढी लोक आहेत ना, सगळे इम्प्रेस होणार आहेत माझ्यावर. बघा तुम्ही. ऑल द बेस्ट. चला, मी 1 2 3 म्हटलं की सुरुवात करायची. हा, थांबायचं नाही. पण तो हरणार आहे आज.
कमान 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 चला चला, बघूया आपण. 1 2 3 ला शूट. हा येस. 1 2 साडे. अरे थांब थांब थांब. सॉरी हा. साडे माडे 3. आय शाबाश. अभि काय म्हणाल? अभिजित राजे, हा सोम असा का पळाला एकटाच? त्याला पुढच्या आयुष्यात जरा फिट राहायचं ना. त्यांनी चॅलेंज घेतलाय 3 मिनिटात राऊंड पूर्ण करणार तो ग्राउंडला. 3 मिनिटात. अभिजित सर, आम्ही तुम्हाला रोज बघतो इथे. आणि टीव्हीवर सुद्धा बघतो. आम्हाला एक सेल्फी मिळेल का? Sure. Why not? Yes. Thank you. Thank you. अरे बाप, इकडून पण घेताय? हो सर. बर. सर सर, हे काय? तुम्ही पळालाच नाहीत? अरे हो, तू एकदम निघूनच गेलास. पण काय सोम, तुला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला. तू 3 मिनिटात राऊंड पूर्ण करणार होतास. हे खरंच सोहम? तू अख्ख्या ग्राउंडची राऊंड 3 मिनिटात पूर्ण करणार होतास? अरे मला 10 15 20 25 मिनिटं लागतात. साहजिक आहे, तो तरुण आहे ना तुझ्यापेक्षा. हे पण आता सोम 2.5 मिनिटात राऊंड पूर्ण करणार आहे. काय सोम? येस येस, यू कॅन डू इट. कमॉन कमॉन, cheer up. कमॉन सोम, कमॉन. 1 2 अडीच. अरे थांब. 3 म्हणायच्या आतच गेला. अरे 3 मिनिटं होऊन गेली. सोम अजून आलेला नाही परत. अरे कमान त्याला चेअरअप करा. येस, यू कॅन डू इट. अरे काय सोम, 7 मिनिटं लागली रे बाबा. असं कसं? अरे मला काय वाटतं, तू परत एकदा सुरुवात कर. 3 मिनिटात करणार तू पूर्ण राऊंड. सर, आम्ही येतो आता. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला हो. ओके. सर, खरंच तुम्ही खूप चांगले आहात. मी आज बिल्डिंग मध्ये सगळ्यांना सांगणार आहे, अभिजित सरांनी समोरून हात दाखवला आणि हाय केलं. बाय बाय. अरे सोहम, किती दमलायस तू? आणि असं घाईघाईत का पळत होतास? मी आणि अभिजित सरांनी रेस लावली होती. अरे पण हे तर इथेच उभे आहेत, हे कुठे पळाले? सॉरी. हरकत नाही, आपण आता रेस लावू शकतो. चल. आता लावूया रेस. चल. आता मी पळणार नाहीये, माझे पाय दुखतायत. अरे असं करू नकोस. तुझ्या आईला पळतानाचा व्हिडिओ हवा आहे, तिच्यासाठी तरी या प्रज्ञा वहिनी तुला मदत करतील ना. तुला पळायला कंपनी देतील. मी? हा? आणि तुम्ही? मी व्हिडिओ करतो ना, व्हिडिओ. नाही, मी दमली. अरे मी पण नाही पळत, मी दमलोय. सोम असं करू नको. अरे एरवी मारे म्हणतोस, तुझं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे, मग तिच्यासाठी पळू शकत नाहीस तू. मी काय म्हणतो, अर्धा राऊंड फक्त आईसाठी. 1 2 and 3.
शी यार, त्या कावळ्याला मीच भेटलो होतो. शी. बबड्या, अरे काय वैताग आहे यार. अरे बबड्या, अरे काय झालं? हं? तुझ्यामुळे झालंय सगळं. उगाच जॉगिंगला जा वगैरे म्हणालीस, फुकटचं पळवलं माहितीये. काही रेस बीस लावली नाही. स्वतः गप्पा मारत बसले होते माहितीये, धावले पण नाही. उगाच मला पळवलं माहितीये. पायात गोळा आलाय का आई? पाय दुखतोय माझा. आता नोकरी कशी शोधू मी? त्यांना एवढंही कळत नाही आई. अरे बाळा, पायात गोळे आलेत ना तुझ्या हात. मी पटकन पाणी गरम करून आणते, थोडं मीठ टाकते. तू पाण्यात थोडा वेळ पाय ठेवून बस, बरं वाटेल ना तुला. आई बाम पण आणून देते मी. 1 मिनिट. माझ्याकडे खूप छान पेन रिलीफ स्प्रे. थोडा जळजळेल पण वापरावं तर लागेलच ना आता. हो हो, जा घेऊन ये बाई. आई, गोळ्या पण आहेत. एक काम करूया, 2-4 गोळ्या देऊन टाकूया सोहमला. नाहीतर ना आपण त्याला डॉक्टरांकडेच घेऊन जाऊया. डॉक्टर कन्फर्म काहीतरी करतील. आता फक्त एकच प्रॉब्लेम आहे. डॉक्टरांनी जर आपल्याला विचारलं की ह्याच्या पायाला काय झालं, तर आपण काय सांगणार? 1 दिवस बाहेर पळायला गेला आणि हे करून आलाय. कसं वाटेल ना ते? मजा आली. अहो काय आहे? काय झालं? त्याच्या पायात गोळे आलेत, पाय दुखतोय त्याचा. काय? अरे फक्त 3 राऊंड मारलेस आणि पायात गोळे आले? एक का होतंय माहितीये का सोहम, तुला पळायची सवय नाहीये. अरे शरीराला काहीतरी व्यायाम पाहिजे की नाही? तुला सांगतो असवरी, यांनी जर रोज व्यायाम केला नाही ना तर आपल्या वयाचा होईपर्यंत याला हातपाय हलवता सुद्धा येणार नाहीत. अरे शरीराला काही हालचाल हवी का नको, म्हणून हा असा त्रास होतो. 1 मिनिट. आई कुठे व्यायाम करते? तिच्या हात पाय हलतायत ना. अरे तिला घरातली कामं करताना आपोआप व्यायाम होतो ना. तिला काय व्यायामाची गरज आहे? सोहम, एक काम करूया. आजपासून आईंची सगळी घरची कामं तू करायला लाग. म्हणजे तुला व्यायाम करावाच लागणार नाही. जमणार आहे का? बघ आता असावरी तू काय ते ठरव. मी आपलं सोहमच्या भल्यासाठी बोललो. नाही नाही, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. सोहम, तू रोज यांच्या बरोबर पळायला जायचंय सा? मला बाकी काही माहित नाही, ऐकायचं माझं, कळलं? पण काय म्हणा असावरी, अरे सोहम पळतो काय भारी. वा वा वा, एकदम ग्रेसफुल. अहो तुम्हाला मी तो व्हिडिओ काढून आणायला सांगितला होता, आणलात ना? अँड 3 शी यार, त्या कावळ्याला मीच भेटलो होतो. शी. नाही ते नाही, जाऊ दे जाऊ दे. नाही घेतलात ना व्हिडिओ? एवढं सुद्धा ऐकलं नाहीत ना माझं? अगं ऐकलं ग बाई, पण ते नको, ते गडबड झाले. जाऊ दे तू. एक काम कधी नव्हे ते सांगितलं तुम्हाला मी, तेवढी सुद्धा ऐकली नाहीत तुम्ही माझी. नाही असं नाही आहे. बरं घे, आता मी काय सांगू तुला, ते घे. म्हणजे केलं होतं ना, उगीच सांगत होतात. मला पण बघायचंय. शी यार, त्या कावळ्याला मीच भेटलो होतो. अरे कावळा शिटला का तुझ्या अंगावर सोहम? शी, तुम्ही हा व्हिडिओ शूट केलाय? आता मी नको म्हणत होतो, तुझ्या समोर म्हटलं की नाही, हिने हट्ट केला दाखवायचा. आता हे तुम्ही हसू नका ग, मी आलो फ्रेश होऊन. काम करतायत अभिजित राजे. ए सोहम, तू काळजी करू नकोस रे. असं म्हणतात की कावळा शिटलेलं ना शुभ असतं. काही काय आई? अगं खरंच खरंच असं म्हणतात. आता मी पाणी गरम करून आणते थांबा त्याच्यासाठी. तुम्ही, मी आणते.
आसावरीताई, आसावरीताई. काय ग? काही नाही ग ताई, मी सहज विचारायला आले होते की अभिजित राजे आता कायमचे घर जावे म्हणून इथेच राहणार आहेत ना. एवढा मोठा माणूस पण घर जावई नाही म्हणजे आपल्या सोसायटीसाठी एकदम चांगली गोष्ट आहे. हा ही तुला कोणी सांगितलं की हे घर जावई बनून राहायला आलेत म्हणून? अगं कोणी सांगायला कशाला हवं. ज्या दिवशी ते सगळं सामान घेऊन आले ना तेव्हाच मला कळलं. नाहीतर त्यांचं घर असं कुठे लांब आहे, इथेच तर आहे. मग एवढं सामान का आणलं? हे ताई तुला माहितीये ज्या दिवशी ते आले ना त्या दिवशी ते स्वतः सगळ्यांना सांगत होते की मी आता कायमचा इथेच राहणार आहे. पण काय ग ते आता आपल्या सगळ्यांना अभिज किचन मध्ये मस्त डिस्काउंट मिळेल ना. अगं असं काही नाहीये प्रज्ञा, काहीतरी गैरसमज झालाय. आई तू थांब. तुला काय हवंय? डिस्काउंट हवंय ना? मिळेल तुला डिस्काउंट. पण अभिजित राजे आता इथेच राहणार आहेत कायमचे, घर जावई म्हणून. तुला प्रॉब्लेम आहे? तुझं काय घेणं देणं आहे ग? आजोबा बरोबर म्हणतात, आली सगळीकडे नाक खुपसायला. हे सोहम, अरे काय बोलतोयस तू? तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे ती. नाही बोलू देत ना, मी वय बी काही फारसं मानत नाही. ठीक आहे. तू काय बघतेस? निघ इथून. चल निघ इथून. अरे अरे सोहम, अरे ऐक ना, असं काय बोललास त्याच्याशी तू? हा, बरं दिसतं का असं बोलणं? पण एक सांगू, तुझ्याही नकळत तू ह्यांची बाजू घेतलीस. खरंच खूप बरं वाटलं मला. आई हिचं तोंड बंद केलं, हिला घराबाहेर काढलं. पण उद्या कुणाकुणाचं तोंड बंद करणार आपण? अरे उद्या हे घरी निघून गेले की कोण बोलणार आहे काही? ते कुठे जाणार आहेत? ते इथेच राहणार आहेत आई, कायमचे घर जावई म्हणून. तुला काय वाटतंय ते जाणार आहे तिथून? खोटं वाटतंय ना तर विचार त्यांनाच. असावरी, असा का चेहरा झालाय तुझा? काय झालं? हे बघ, सोहमला काही झालेलं नाही, तो बरा आहे. मला एक सांगा, मला आता असं कळलं की तुम्ही इथे कायमचे राहायला आलाय. खरं आहे हे? तसं नाही आहे ते. हे खरं आहे? हो, म्हणजे कायम असं नाही, पण जोपर्यंत तू इथे राहणार आहेस ना तोपर्यंत मी इथे राहणार आहे.